नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 ही आलेली आहे आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की याचा जो संपूर्ण अभ्यासक्रम आणि त्याची रणनीती याच्या संदर्भाबद्दलची चर्चा आपण या आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की परीक्षेचे जे स्वरूप आहे तर ते वस्तुनिष्ठ स्वरूपाचं म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. याच्यामध्ये लक्षात ठेवा की एकूण प्रश्न हे 90 आहेत आणि एकूण गुण हे 90. त्याला आपण बहुपर्यायी MCQ पर्याय म्हणून आपल्याला आहे. सर्वात महत्त्वाचं याचं वेळेचं नियोजन. आता सगळ्यात महत्त्वाचा एक भाग लक्षात ठेवा की विषयनिहाय गुण विभागणी जर बघितली आपण तर याच्यामध्ये मराठी भाषा त्याला 10 गुण आहेत. त्याच्यानंतर इंग्रजी भाषा 20 गुण आहेत. सामान्य ज्ञानला 10 गुण आहेत. सामान्य बुद्धिमत्तेला 20 आहेत. अंकगणितला 20 आहेत. संगणकाला 10 आहेत आणि एकूण 90 मार्क आहेत. आता लक्षात ठेवा 20 मार्कावाला इंग्रजी 20 मार्क आहेत. त्याच्यानंतर सामान्य बुद्धिमत्ता आणि अंकगणित त्याला 20 मार्क आहेत. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की मराठीला 10 मार्क, याच्यामध्ये जर बघितलेलं की संगणकाला 10 मार्क आणि GK GS जे आहे तर त्याला 10 मार्क आहेत. हा एक भाग तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. मराठी भाषेबद्दल जर आपण बघितलं गेलं तर याच्यामध्ये महत्त्वपूर्ण मुद्दे जर आपण बघितले गेले तर मराठी विषयासाठी 10 गुण आहेत. यामध्ये प्रामुख्यानं जे असणारं मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रहावर भर आहे. त्याच्यामध्ये मराठी व्याकरणामध्ये जे ग्रामर किंवा त्याच्यामध्ये वाक्यरचना, शब्दांचा वापर या संदर्भाबद्दलचे मराठीचे येऊ शकतात. याच्यामध्ये पुन्हा त्याचे जे शब्दांच्या जाती आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद यांचा अभ्यास करणं हे महत्त्वपूर्ण आवश्यक आहे. काळाच्या संदर्भाबद्दल देखील प्रश्न विचारले जातील. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ आणि त्याच्यानंतरचे त्याचे असणारे उपप्रकार याच्यावर देखील महत्त्वाचं लक्ष देणं महत्त्वाचं आहे. प्रयोग आणि समासाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोग हे महत्त्वाचे समास याच्यावर फोकस करणं हे आवश्यक आहे. मराठी वाक्यरचनेच्या संदर्भाबद्दल ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस एक भाग लक्षात ठेवा की वाक्याच्या प्रकारामध्ये होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य, प्रश्नार्थी आणि उद्गारार्थी वाक्य, केवळ वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य ह्या संदर्भाबद्दलची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्याच्यानंतर शुद्ध लेखन आणि त्याच्या रचनेच्या संदर्भाबद्दल जर आपण पाहिलं तर वाक्यातली शुद्धता जी आहे तर ती ओळखता येणं, विरामचिन्हाचा वापर जो आहे तर तो योग्य करणं आणि कर्त्या आणि कर्माची योग्य जुळवणी करणं हे देखील महत्त्वपूर्ण बाब आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर मराठीचं जी शब्दसंपत्ती आहे याच्या संदर्भाबद्दल ज्यावेळेस आपण लक्षात ठेवतो त्यावेळेस लक्षात ठेवा की समानार्थी शब्द जसे की आकाश, नभ, पृथ्वी, धरणी हे समानार्थी शब्द म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. अशाच पद्धतीचे जे विरुद्धार्थी शब्द आहेत ज्यामध्ये प्रकाश, अंधार, अमृत, विष अशा पद्धतीचे प्रश्न किंवा म्हणी किंवा वाक्प्रचार जे आहे त्याच्यामध्ये अर्थ आणि वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे तर हे देखील तुम्ही अभ्यास करणं आवश्यक आहे. इंग्रजी भाषा आहे याच्यामध्ये स्पेलिंगमध्ये जे बदल असतील तर ते व्यवस्थित पाहणं, व्याकरणाच्या मूलभूत संकल्पना किंवा वाक्यरचना किंवा शब्दाचा वापर नेमका आपण कशा पद्धतीने केला गेला पाहिजे यूज याच्यानुसार वर्डनुसार. त्याच्यानंतर तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की नाऊन, प्रोनाऊन, वर्ब, ॲट्रॅक्टचा, त्याच्यानंतर पास्ट, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर टेन्स आहे. व्हॉइसमध्ये ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस आहे. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे. हे देखील हे सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की ग्रामर हे 20 मार्काला आहे म्हणून हे महत्त्वपूर्ण आपल्याला सांगता येईल. याच्यामध्ये स्पेलिंगची मिस्टेक असेल किंवा व्यवस्थित रचना असेल तर ती व्यवस्थित करणं, समानार्थी शब्द जे असतील सिनोनिमस तर ते आपण बघणं. त्याच्यानंतर 1, 3, 4 वर्ड दिलेले असतील त्याच्यामधला मग योग्य अयोग्य कोणतं आहे या संदर्भाबद्दलची अभ्यास करणं हे देखील महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतरचं आहे सामान्य ज्ञान ज्याला आपण GK GS म्हणतो. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा की दैनंदिन अनुभव आणि सभोवतालच्या चालू घटनांवर आधारित हे प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि त्याचे पुरस्कार, त्याच्यानंतर नवनियुक्त व्यक्ती असतील किंवा त्यांच्या नियुक्ती असतील या संदर्भाबद्दल देखील तुम्हाला विचारलं जातं. आता त्याच्यामध्येही लक्षात ठेवा की जे समाजसुधारक आहेत त्या समाजसुधारकांमध्ये जर बघितलं गेलं तर विशेषतः महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर आगरकर असतील, टिळक असतील, त्याच्यानंतरचे महर्षी धोंडो केशव कर्वे असतील, त्याच्यानंतर
पंजाबराव देशमुख असतील, त्याच्यानंतर विठ्ठलरामजी शिंदे असतील, कर्मवीर भाऊराव पाटील, त्याच्यानंतर हे जे सर्व समाजसुधारक आहेत, तर त्याच्यावर देखील महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांनी जी मोलाचं योगदान दिलंय, ज्यामध्ये मग तुम्ही जर बघितलं गेलं तर पंडिता रमाबाई असतील, महादेव गोविंद रानडे असतील, किंवा रानडेंच्या पत्नी रमाबाई रानडे असतील, तर यांचा देखील अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. भारताचा आणि महाराष्ट्राच्या इतिहासासंदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर 1857चा उठाव असेल, त्याची कारणं, त्याच्यानंतर उठावाचा प्रसार, उठाव कोणकोणत्या भागामध्ये झाला, त्याच्यानंतर त्याचा प्रचार कसा झाला आणि त्याची दडपणूक कोणी केली, त्याच्यामधल्या महत्त्वपूर्ण व्यक्तींची नावं ही देखील आपल्याला लक्षात ठेवता येईल. गांधीयुग असेल, त्या गांधीयुगाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर गांधींनी 1 ऑगस्ट 1920ला असहकार चळवळीमध्ये सहभाग घेतला गेला, म्हणजे सुरुवात केली गेली. मग रचनात्मक कार्यक्रम, निषेधात्मक कार्यक्रम हा राबवला गेला. त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी जर बघितली गेली तर मग त्यांनी चंपारण्याचा सत्याग्रह, खेडा सत्याग्रह, अहमदाबादचा सत्याग्रह, त्याच्यानंतरच्या काळामध्ये जर बघितलं गेलं तर विशेषतः जे सविनय कायदेभंग चळवळ आहे, किंवा मधल्या काळामध्ये सविनय कायदेभंगाच्या अगोदर जी गोलमेज परिषद आहे, किंवा नंतरच्या काळामध्ये, तर ह्या सविनय कायदेभंग चळवळीमध्ये मग त्यांनी कोणकोणती महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, त्याच्यामध्ये त्यांच्या सोबत असणारे लोक कोण कोण होते. त्याच्यानंतर 1937-38च्या दरम्यानची त्यांनी जी मांडलेली जी वर्धा योजना आहे, किंवा 1939च्या काळामध्ये 38-39च्या काळामध्ये त्यांनी वैयक्तिक सत्याग्रही म्हणून जे सुरुवात केलेले विनोबा भावे असतील, किंवा 42चं आंदोलन असेल, डू ऑर डाय, म्हणजे अशी भूमिका. तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्ही फोकस केल्या पाहिजे. क्रांतिकारी चळवळ असेल तर क्रांतिकारी चळवळ 1920च्या अगोदरची क्रांतिकारी चळवळ ही खून करणं, हत्या करणं, दरोडा टाकणं आणि सरकारच्या मनामध्ये एक प्रकारचा दहशत म्हणजे एक भीती तयार करणं, ची भूमिका ही त्यांच्यामध्ये होती. ती नंतरच्या कालखंडामध्ये समाजवादी समाजरचनेचं म्हणजे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी एक नवीन दिशा ह्या क्रांतिकारी चळवळीला दिल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्याच्यानंतर प्रमुख सत्याग्रह असतील, संयुक्त महाराष्ट्र चळवळ असेल, किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळीमधले महत्त्वपूर्ण घटना असतील, महाराष्ट्रातील प्रमुख ऐतिहासिक घटना, त्यानंतर स्थानिक पातळीवर झालेले जे प्रादेशिक उठाव आहेत तर ते, त्याच्यानंतर भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल, त्याच्यामध्ये प्राकृतिक भूगोलामध्ये नद्या असतील, पर्वत, त्याच्यानंतर पठारं, हवामान आणि वनामध्ये जर बघितली की महाराष्ट्रातील मृदा, पीक पद्धत, प्रशासकीय विभागामध्ये महाराष्ट्राचे 6 प्रशासकीय विभाग आणि 36 जिल्हे याच्याबद्दलची सविस्तर माहिती. त्याच्यानंतर सामान्य बुद्धिमत्तेमध्ये जर बघितलं गेलं तर उमेदवाराची तर्क करण्याची आणि विचार करण्याची क्षमता नेमकी कशी आहे हे तपासलं जातं, आणि हा साधारणतः याला किती मार्क आहेत? 20 मार्क आहेत. तर्क क्षमता. आता ह्या तार्किक क्षमतेमध्ये काय विचारलं जाऊ शकतं, तर एक संख्या मालिका दिली जाते, म्हणजे पुढील संख्या शोधा, म्हणजे याच्यामध्ये नेमकं काय आहे, किंवा कोणता अंक बसू शकतो असं विचारलं जाऊ शकतो, किंवा अक्षर मालिका दिली जाईल, किंवा नातेसंबंध, ब्लड ग्रुप बद्दल त्याच्याबद्दलचे जे प्रश्न आहेत तर ते विचारले जातात. दिशाच्या संदर्भाबद्दल दक्षिण, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम आधारित प्रश्न. विसंगत घटक, त्याच्यामध्ये गटात बसणारा किंवा न बसणारा शब्द, अंक ओळखणं असं विचारलं जाईल. त्यानंतर अंकगणितामध्ये जर बघितलं की बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यावर हे प्रभुत्व असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर अंकगणितामध्ये गती आणि अचूकता ही महत्त्वाची आहे. पाठ करणं, वर्ग किंवा घन जे आहे तर ते लक्षात ठेवणं. वेगवान गणितासाठी शॉर्टकट ट्रिक्स जे आहेत तर ते शिकल्या पाहिजे. त्याच्यानंतर सरासरी जर बघितले गेले तर सरासरीच्या संदर्भाबद्दलचा अभ्यास करणं. त्याच्याबरोबर टक्केवारी म्हणजे अपूर्णांकांचं टक्केवारीमध्ये रूपांतर, नफा तोटा, व्याज काढण्याचा उपयोग या संदर्भाबद्दलची माहिती आपण असली पाहिजे. दशांश किंवा अपूर्णांक यामध्ये दशांश रूपातील संख्याचे व्यवहार करताना चिन्हाकडे व्यवस्थित लक्ष दिलं गेलं पाहिजे. दशांशाची बेरीज वजाबाकीबद्दल, दशांशाचा गुणाकार, भागाकार, अपूर्णांक तुलना म्हणजे लहान आहे का मोठा आहे या संदर्भाबद्दलचा देखील व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. संगणक याच्यासाठी साधारणतः 10 मार्क हे या परीक्षेमध्ये विचारले जातात. मग हार्डवेअर असेल, CPU, रॅम, स्टोरेज, इनपुट आउटपुट डिव्हाइस जे आहे तर त्याच्याबद्दलची माहिती असणं हे आवश्यक आहे. सॉफ्टवेअरच्या संदर्भाबद्दल जे ऑपरेटिंग सिस्टम विंडोज आहे, मग विंडोज 7 असेल, 10 असेल, 11 असेल, हे आता ह्याचे बदललेले जे आहेत, किंवा वेब ब्राउझर असेल तर याच्याबद्दलची माहिती असावी. त्याच्यानंतर वर्ड असेल, एक्सेल, पॉवर पॉईंट, मग त्याच्यानंतर मग कशा पद्धतीने त्याचा यूज केला जातो, कोणत्या रकान्यांना काय म्हटलं जातं
याच्याबद्दलचा सविस्तर अभ्यास हे असणं आवश्यक आहे. टायपिंग ही महत्त्वाची आहे, कारण जे तुम्हाला स्पीड जे दिलं आहे तर त्याच्यामध्ये बॅकपेस जो आहे, असं एकदम आपली चूक पुन्हा परत दुरुस्त करण्यासाठी आपण बॅकपेस असतो तो बंद केलेला असतो, त्यामुळं तेही महत्त्वाचे आहे. म्हणून वेळ संगणकावर जी परीक्षा घेतली जाईल त्याच्यामध्ये वेळ आणि अचूकता ही महत्त्वाची आहे. जर काही तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करायचे परीक्षेच्या अगोदर हे प्रवेशपत्र दिलं जाईल. आता परीक्षेची तारीख देखील 26 एप्रिल ही निश्चित झालेली आहे. त्यामुळं तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे आणि त्याच्यानुसार जास्तीत जास्त आपण इतरांच्या तुलनेमध्ये कसं अधिक सक्सेस होऊ हा दृष्टिकोन बाळगून अभ्यासाला सुरुवात करा. सर्वात महत्त्वाचं आहे की सातत्यपूर्ण सराव, वेळेचे नियोजन आणि ज्या असणाऱ्या मॉक टेस्ट आहेत तर त्या तुम्ही देऊन अभ्यासातलं सातत्य ठेवून तुम्ही यशाला गवसणी घालाल ही अपेक्षा करूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.